सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत आगरगाव येथे ज्या पुलगावला गोदावरीताई गावंडे आजी राहतात, ज्या 95 वर्षाच्या आहेत, तर त्यांचे बंधू आपल्यासोबत आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष लहानूजी बाबांना पाहिलेलं आहे. दाजी जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं विनायक भगवंतराव बोंद्रे. मूळचे राहणारे? माझी जन्मभूमी चिंचपूर म्हणून आहे, आपलं मंगरूळ दस्तगिरीच्या समोर. अच्छा. हां. नंतर आम्ही लहान असताना गाव सोडलं आणि वर्धेला स्थायिक झालो. वर्धेला स्थायिक झालो. वर्धेला स्थायिक झालो कारण का तसं आमच्याजवळ असं काही नव्हतं वडिलाचं आहे, म्हणून आम्ही गाव सोडलं. हो हो. आणि वर्धेला स्थायिक झालो. बरं. आणि वर्धेलाच मग ह्या मुली लहान होत्या, यांचे वडील वगैरे वारले ह्या पोरी. अच्छा. तर त्या मग आमच्याकडेच राहायचे. हो हो. आणि सुरुवातीपासूनच काय झालं का आमच्या इकडे महाराजाच्या बद्दल संताची म्हणजे असं आहे का. हां हो हो. तुम्ही उन्हात झाले ना. बरं बरं. बस 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 बस. म्हणते ना, बोला बोला. संत चरणी रज लागता सहज. हा हो. अशासारखं झालं आहे. हो. आणि म्हणून आम्ही तिकडे ओढल्या गेलो. अच्छा. आणि म्हणजे मोजरीची वारी करणे हो. आणि टाकरखेडची वारी करणे. असं असं. टाकरखेडला दर्शनाला जाणे, दर्शन करणे. आणि मी त्याच्यानंतर तरोड्याला राहत होतो आणि तिथून पायदळ जात होतो आम्ही. तरोडा कोणतं? हे जगताप. तरोडा जगताप. अच्छा. धामणगाव जवळचं. हो काय. हो. तिथून पायदळ जात होतो आम्ही टाकरखेडला टाकरखेडला दर्शनाला. कारण त्यावेळेस वाहनं नव्हते. तर तुम्ही अंदाजे कोणत्या वर्षी गेले असावे हे सांगा ना. मी गेलो आता 60 ते 65-66 पर्यंत, असं म्हणजे वर्षातून 1-2 चक्कर होत राहायचे दर्शनाला. बरोबर. हो. म्हणजे असं काय असं बाबा तेव्हा कुठे राहत होते लहानूजी? त्यावेळेस त्यांची ही कुटी होती, हे मंदिर नव्हतं. अच्छा. मंदिर नव्हतं. मंदिर नव्हतं. कुटी होती. कुटीच्या काळात तुम्ही गेल्या? हो. मागे जे कुटी आहे ते? हो मागे आहे ना. त्याच्याही अगोदरच्या म्हणजे कुटी व्यवस्थित नव्हती. असे ते हा कडू पाटलांच्या वाड्यात राहत होते तेव्हा पण गेले आहे तुम्ही? हो. अच्छा. तर तेव्हापासून मग आम्हाला ते त्यांचे ध्यास लागला. आणि हे जे झालं मग मोजरीचं. हो. तुकडोजी महाराज. हो. आणि ह्या मुली माझ्याकडेच लहान होत्या, त्यांचं शिक्षण आमच्याकडेच झालं. हो हो. आणि सगळं, आणि म्हणून त्यांना पण याच लाईनने लागले ह्या मुली. बरोबर आहे. तुम्ही जायचे, ज्येष्ठ लोक जायचे दर्शनाला, म्हणून व्यासंग त्यांना सुद्धा तसाच लागला. तर माझ्यापेक्षा पुढे गेल्या आता. हो हो. तर तुमचं दर्शन जेव्हा झालं तर बाबा स्वगत बोलायचे, तर एखादा काही प्रसंग घडला का ते सांगा. टाकरखेड प्रसंग सांगायचे. प्रसंग असा हे शरबत घेऊन घ्या ना. हो. ते असे बोलायचे. हो. परंतु तेवढं काही म्हणजे असं आपण कोणती तक्रार घेऊन कोणी याच्यानं गेलो नाही. जायचं, दर्शन करायचं, संताले मागाचं काय, शुद्ध भावनेने गेले. तुम्हाला द्यायचं असन त्या. हो हो. असं काहीच नसन द्यायचं नका देऊ, पण मी मागणार नाही तुम्हाला, तुमच्यावर कोड नाही. अशा भावनेने जायचे. अशा भावनेनं जायचं. अच्छा. जय गुरु. काकू तुमचं नाव सांगा. माझं नाव सिंधुताई आवारे. तर तुमची याआधी आपण मुलाखत घेतली आहे पुलगावला. हो. आजच्या या सुसंस्कार शिबिराबद्दल थोडक्यात सांगा. किती वर्षापासून याचं आयोजन होते? याचं आयोजन साधारण 2015 पासून होत आहे. अच्छा. आणि मी सुरुवातीला 2-3 वर्ष रेग्युलर आली इथे. हो. नंतर कोरोना पिरियडमध्ये जमलं नाही येण्याचं. मध्यंतरी मग बाकीच्या अडचणीमुळे नाही आली. हो. म्हणजे आईमुळे बहुतेक येता येत नाही, एकीला तिथे राहावं लागते. आता सध्या लहान बहीण थांबलेली आहे म्हणून मी इकडे आली. तर आता यावर्षी आलेली आहे इथे. यांचं जे आहे लहान मुलांवरती चांगले संस्कार झाले पाहिजे, राष्ट्रसंतांच्या विचाराचा प्रभाव पडला पाहिजे आणि त्याचा प्रचार झाला पाहिजे, हा मुख्य उद्देश आहे. हा. आणि त्याच्यामुळे निवासी शिबिराचं इथे दरवर्षी आयोजन केलं जाते. आणि ते असं इतर यांच्या वर्गणी वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाही. स्वतः करतात. कोणी स्वतःहून दिले तर ठीक आहे, नाही ते स्वतः त्यांना जेवढा खर्च आला ते तेवढा स्वतः करतात. आणि बरोबर. आणि 15 दिवस इथे सगळे ज्यांना वाटली सेवा ते देतात. पण ते आवर्जून सगळं करतात. भैयासाहेब इंगळे.
ही माझ्या पाठची बहीण आहे. बरोबर. ते जावई. हो, जावई आहे तुमची. हा. तर हा जो विहिरीचा प्रसंग आहे, बाबांनी ज्यावेळेस संकेत दिला आणि ही विहीर झाली आहे शेतामध्ये, हा. तर मंदिर निर्माण जे कार्य आहे समर्थ लहानोजी बाबांचं, त्या बाबतीत थोडक्यात सांगा ना. हा, ते त्यांच्या सांगण्यावरून सांगते मी. हो, सांगा. कदाचित त्यांच्या माझ्या सांगण्यात फरक हो, थोडा पडू शकतो. बरोबर. पण ही विहीर जेव्हा खोदली हो. तेव्हा आत पूर्ण काळा दगड लागला. हो, काळा दगड लागला आणि पाणी लागत नव्हतं. बरोबर आहे. ते बार करणारे जे लोक होते, हो, सुरू लावणारे, हो, हो, तर ते म्हणाले की आता एवढे बार होऊन गेले बा, हो, आणि जास्त लावले, तुम्ही म्हणाल पाणी लागत नाही, हो, शक्यता दिसत नाही पाणी हो, लागायची, हो. तर कसं करायचं. तर मग यांनी थोडा विचार केला, म्हणे एक बार करून टाका तुम्ही, त्याच्यानंतर मग आपण पाहू म्हणे काय हो, होतं. हो. तर मग एकादशी होती त्या दिवशी. बर. हे म्हणाले की त्यांनी विचारलं कोणत्या साईडने लावायचं वगैरे हो, बार, हो, हो. ते तुम्ही तुमच्या मनाने कुठूनही लावा म्हणे. हो, आता हो. मी काही सांगत नाही, हो. कारण पाणी लागून राहिलेलं नाही आहे. ते बाबांचं थोडेसे स्मरण केलं. हताश झाले होते हो, ते. हो, मी आता घरी चाललो म्हणे, हो, तुम्ही पहा म्हणे. हो, मग ते खोदखात्यांचं सुरू होतं ते. हो, हो, आणि हे आले मग फराळाचं वगैरे घेऊन, त्यांच्यासाठी फराळ झाला. हो. आणि बाबा यांनी असा एक दगड उचलून बाजूला तिथे बाबांच्या नावाने जसा हो, ठेवून दिला की पहा बाबाजी, पहा बा, तुम्ही आता तुम्ही सांभाळा. हा, हो, हो. काय करायचं आहे हो, ते करा. तुम्ही ठरवा, हो. तुमच्या भरोशावर आम्ही- आता सोडलंय. हा, बरं. असं म्हटलं. आणि त्यांना म्हटलं म्हणे एक सुरून लावा हो, फक्त. बस. मग त्यांनी लावला, हो, तर ते धार सुरू झाली. धार सुरू झाली आणि ती विहीर आता आपण बघू. हा, हो, बघून घेऊ. अगदी लागलेलीच विहीर आहे इथे त्यांच्या शेतामध्ये. आणि सर्व लहानू भक्तांना सांगू इच्छितो की या विहिरीच्या निर्माण कार्याच्या वेळेस बघा इथे पाणी लागलेलं आहे या विहिरीला. ते बांधकाम हे आता वरचं हो, मुलांच्यामुळे केलं. अगदी कातळच लागलेला होता, खडकच लागलेला होता, वरूनच काळा दगड लागलेला होता. हा, खाली पक्की विहीर आहे. बरोबर. तर या विहिरीच्या निर्माण कार्यामुळं बाबाजीच इथे या शेतामध्ये येऊन बसलेले आहेत. हा. आणि सुसंस्कार शिबिर दरवर्षी होत असते. ताई, तुम्ही जे काही माहिती दिली, दादांनी जी माहिती दिली, याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी बाबा. संत जे म्हणतात, हो. आता मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अच्छा. माझा मुलगा फक्त 12वी शिकला. आज 12वी शिकलेला मुलगा हो, आज मॅनेजर झाला. हो, 1.5 लाख रुपये कमावून राहिला. शेवटी ते नोकरी सोडून स्वतःचा धंदा टाकला. संतांची व्यवसाय. ट्रेन कशी असते हो, ते असं संत कृपामुळं. संत तुम्ही मागितलं नाही ना, तुमचा नाही. हेतू शुद्ध होता. बरोबर. नाही. श्री संत लहानूजी महाराज की जय.